नमस्कार, माझं चॅनलचं नाव आहे मसाला क्राफ्ट विथ सरला. बघा, आज आपण दम आलू बनवणार आहे. हे बघा, मी छोटे छोटे आलू घेऊन उकडून घेतले आणि सालून घेतले. त्यांना पाव किलो आलू आहे. त्याच्यासाठी मसाला बनवायला 2 कांदे घेतले, 2 टमाटर घेतले, थोड्या लसूण कोथिंबीरच्या काड्या, कढीपत्ता, 2 गड्डी छोटे छोटे 2 गड्डे होते लसूण आणि आल्याचा तुकडा. हे बघा, हे असं. आणि खडा मसाला घेतला आहे थोडा. हे बघा, 1 तेजपत्ता, छोटीशी दालचिनी, 1 विलायची, 1 चक्री फोर, थोडंसं शहाजिरं आणि 5-6 मिरी घेतली. आता मी कढईमध्ये तेल टाकते. हे बघा, कढई ठेवली असं. कढई गरम होऊ देते चांगले आणि तेल टाकते. बघा, माझं चॅनल बघत नाही तुम्ही, लाईक सबस्क्राईब नाही करत, बेल आयकॉन पण नाही दाबत. बघत जा, सपोर्ट करत जा. मी तुमच्यासाठी नवनवीन रेसिपी आणत राहते, वेळात वेळ काढून रेसिपी करते. चला, आता आपण थोडं तेल टाकूया. तुम्ही मोहरीच्या तेलात, तुपात कशातही बनवू शकता. मी सनफ्लावरचं तेल टाकते. थोडंसं तेल टाकलं आधी. मला त्या बटाटे ना थोडेसे फ्राय करून घ्यायचे. तेल गरम झाले, थोडीशी हळद टाकते, थोडीशी, एकदम थोडीशी, बटाट्यांना कलर यायला पाहिजे म्हणून. हे बघा, आता हे सगळे बटाटे त्याच्यात सोडून देणार आहे. हे असे सगळे थोडेसे फ्राय करून घ्यायचे. किंचित मीठ टाकणार आहे, म्हणजे ते खाताना असे थोडेसे मीठ पण राहील आणि थोडे कडक होऊन जातील शेकले का. हे बघा, थोडंसं मीठ टाकते, एकदम थोडं. त्यांना थोडंसं फ्राय करून घेतो मी. हे बघा, हे असं गोल 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 फिरून खालून असं. आणि तोपर्यंत आता मी हा मसाला दळून घेणार आहे. हा मसाला दळून घेते. हे शेकताय, हे बटाटे शेकलं जात आहे तोपर्यंत मी तुम्हाला मसाला दळून पुढे दाखवते. बघा, आपले बटाटे झाले. हे बघा, मी आता त्यांना काढून घेते. सर्व काढून घेते मी. छान असा गोल्डन रंग पण आला आणि छान कडक पण झाले. थोडे कडक झाले का म्हणजे कसं भाजीमध्ये टेस्ट वेगळीच लागते त्यांची. आता त्याच याच्यात आपण अजून थोडं तेल टाकूया कढईमध्ये. एका भाजीला लागते एवढं, 1-1.5 चम्मच. आता आपण मसाले टाकू, खडे मसाले. हे बघा, हा मी 1 तेजपत्ता तो टाकते. ही मिरी नाही, काय म्हणतात, विलायची ना, तिला थोडंसं खोलून टाकते. हे बघा, अशी थोडी खोलून टाकली. आणि चक्री फूल, थोडीशी दालचिनी, शहाजिरं आणि मिरी हे टाकून देते. त्याला थोडंसं तडतडू देते. याच्याने स्वाद छान येतं. आता आपण मसाला दळला तो टाकते. हे बघा, कांदा, कोथिंबीरीच्या काड्या, टमाटर, कढीपत्ता हे सगळं दळून घेतलं. लसूण, आलं लसूण हे तळू देते चांगलं. त्याला दम आलू म्हणतात. दम आलू, आलूची भाजी काही पण बोलू शकता. गेल्या वर्षी पण मी टाकली होती. आता नवीन बटाटे येतात ना, तेव्हा ते छान लागतात. छोटे छोटे असतात ना, छोटे छोटे बटाट्यांची छान लागते भाजी. तुम्हाला माझ्या रेसिपी आवडतात की नाही कमेंट करून सांगा, म्हणजे मी त्याच्यात काही परिवर्तन करेल, अजून काही नवीन नवीन आणून दाखवेल. चला, आपण खोलून बघूया. हे बघा, झाकण, मसाला तळला गेला का. हे बघा, मसाला छान तळून झाला, तेल सुटलं आहे आता. हे बघा, हे बघा. आता त्यात मी मसाले टाकते. मसाल्यांमध्ये काही जास्त जाणार नाही. हळद टाकते थोडीशी आणि लाल तिखट तुमच्या स्वादानुसार टाका. मी माझ्या पद्धतीने टाकते थोडंसं. आणि त्याला परत एक वेळेस मिक्स करून घेते. काय असं कधी कधी अशा भाज्या केल्या की आपल्या मर्जीने त्या छान होतात. माझ्या मुलाला खूप आवडते ही भाजी, मी करत राहते नेहमी. तुम्ही दही पण टाकू शकता पाणी टाकायच्या ऐवजी, पण आम्ही दही नाही खात म्हणून नाही टाकत. आता परत थोडा वेळ याला कवर करून ठेवते, मसाला शिजू देते. हे बघा, हे आहे ना बटाटे, आपण खोलून बघू. हे बघा, मसाले पण शिजले. मी आता थोडंसं पाणी टाकून देते. मिक्सरच्या भांड्यातले ते दळलं होतं आपण त्याच्यातलं.
थोडंसं मसाला शिजू देते परत असं, आणि याला कवर करून देते. आणि हे बघा, मी मगाशी तुम्हाला बोलत होती, बटाटे असे हे झाले ना, फ्राय केले ना आपण थोडेसे, त्यांना काय करायचं, असं थोडंसं स्प्रे करायचं, प्रेस करून घ्यायचं असं, म्हणजे ते भाजीमध्ये तसले तसे भाजीचा ग्रेव्हीचा स्वाद त्याच्यात उतरले बघा. हे असे करून घ्यायचे. चला याला थोडं शिजू देते. चला आपण खोलून बघू. हे बघा, मसाल्याने छान तेल सोडून दिलं, छान मसाला शिजून गेला. हे बघा, आता काय करायचं, पाणी टाकून द्यायचं. आपल्याला जेवढी ग्रेव्ही पाहिजे तेवढी आधी पाणी थोडं शिजून घ्यायचं, आणि मग नंतर आपण वरून बटाटे टाकणार आहे. हे बघा, थोडेसे असे घट्टच करायचे मला. आणि आता त्याच्यात मीठ टाकून देते मी स्वादनुसार. बघा, मी मीठ टाकून देते. बघा, सपाट चम्मच टाकलं. आणि लिंबू घेतला, पाव लिंबू घेतला, ते टाकून देते. ही कसुरी मेथी घेतली, ही थोडी आत्ता टाकते, बाकीची नंतर टाकणार आहे. मी घरीच बनवते कसुरी मेथी, मी तिची पण व्हिडिओ टाकते, तुम्ही माझ्या लिंकमध्ये जाऊन बघू शकता. आता मी थोडंसं चाट मसाला घेणार आहे. हे बघा, चाट मसाला घेणार आहे. हे बघा, थोडंसं चाट मसाला टाकते. थोडंसं पोरांना अशा वस्तू चांगल्या आवडतात, टेस्ट पण छान लागते. हे बघा, आणि आता शिजू देते त्याला, एक उकळी येऊ देते. मग आपण बटाटे सोडणार आहे त्याच्यात. मीठ टाकलं, सर्व टाकलं. आता त्याला थोडं शिजू देते, झाकून देते. चला, छान खळखळून उकळी आली. आपण आता बटाटे टाकून घेऊ, आणि बटाट्याला पण एक उकळी घेऊ. हे बघा, आता बटाटे आपण दमवर ठेवणार आहे. हे सगळं टाकून देते मी. ते आपण बटाटे फ्राय करून घेतले, तर त्याचं सगळं ऑइल वगैरे पडलं आहे, ते सगळं टाकून देते. हे बघा, आता बटाट्यांना हे तेजपान काढून घेते, तेजपान आणि चक्रीफूल. आता याचं काम संपलं, भाजीमध्ये स्वाद उतरलं, त्याचं काही काम नाही, ते काढून घेते. आणि याला शिजू देते छान, कारण त्याचा स्वाद त्याच्यात उतरेल. ही थोडी कसुरी मेथी अजून पडली, ती पण टाकून देते थोडीशी. तेव्हा आधी थोडी टाकली, आता ही थोडी टाकते. हिला चुरगळून टाकते थोडी. हे बघा, बघा, चाळून देते चांगलं. कसुरी मेथी टाकली मी, आणि थोडंसं आहे बघा, थोडासा गूळ घेतला आहे. तुम्ही साखर टाकू शकता, मी गूळच टाकते, कारण आम्ही साखर जास्त वापरत नाही, गूळ टाकून देते. आणि अजून थोडा वेळ आता दमवर ठेवते, तिला शिजू देते चांगली. तुम्ही याच्यात दही टाकू शकता, मलाई टाकू शकता, तुम्हाला जे आवडेल ते टाका. मी साधंच बनवते. मी आता झाकून देते, थोडा वेळ कवर करून ठेवते दमवर. चला, आपण नंतर पुढे बघू. चला, आपण आता खोलून बघू. हे बघा, छान झाली आपली भाजी. बघा, गॅस बंद करून देते मी. आता थोडीशी कोथिंबीर टाकून देते. कोथिंबीर धुवून आणि कापून ठेवली होती मी, अजून थोडी टाकते. कोथिंबीर असेल तर जास्त टाका, छान लागते. हे बघा, तुम्ही परत एक वेळ चव बघून घ्या कशी झाली आहे. मी मला माहिती, माझा अंदाज मी बरोबर टाकते. हे बघा, मी आता वाढून घेते. मुलाला जायचं आहे ना, त्याला जेवायला वाढते मी. रस केला आहे आंब्याचा, रस आणि याची भाजी. आंब्याचा रस मी याचा हापूस आंब्याचा केला आहे. बघा, वाढून घेते पूर्ण. बघा, आपल्या भाजीचा किती छान कलर दिसतो आहे. मी आता परत झाकून ठेवते, वाढून घेतली, त्याला देते जेवायला. हे बघा, इकडे वाढून घेतली. बघा किती छान दिसते ना. या खायला, सर्वजण या खायला. थोडीशी गार्निश करते मी. रस ठेवला आहे आंब्याचा, आणि पोळ्या आहे. बघा, आम्ही रस असा बनवतो, आम्ही मिक्सरमध्ये दळत नाही, फक्त असं पिळून त्याच्या अशा गाठी गाठी छान लागतात. विदाऊट पाण्याचा रस केलेला आहे, असं छान लागतो. हे बघा, अशा गाठी गाठी ठेवायच्या, तोंडाखाली चम्मचने किंवा पुरीबरोबर आला का खूप छान लागतं, पोळीबरोबर, पुरीबरोबर. या खायला. माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकॉन पण दाबा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.
मी परत नवीन नवीन रेसिपी आणत राहील. माझ्या चॅनलकडे लक्ष राहू द्या. धन्यवाद.